हाय गाईज, मी तुम्हाला आज ना ज्वारीची भाकरी कशी करते ते दाखवते. हां, ज्वारीच्या भाकरीसाठी पहिले पाणी उकळून घ्यायचं. हे बघा, मी असं पाणी उकळत ठेवलं आहे. पाणी उकळलेलंच पाहिजे, त्यामुळे नाहीतर भाकरी थापता येणार नाही. ज्वारी, बाजरी, तांदूळ, नाचणी कशाची पण भाकरी असो, तुम्हाला पाणी उकळूनच घ्यावं लागेल. हां, मी आता तुम्हाला ज्वारीची भाकरी मी दिसली पाहिजे. ज्वारीची भाकरी दाखवते. हाय गाईज, बघा मी कसं करते. मी पाणी उकळून घेतलं. आता मगाशी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे आता मी ते चमच्याने हळूहळू मळते. 5 मुठ्ठी पीठ, मुठ्ठी आपली मुठ्ठी असते ना, असं एक भाकरीला 1 मुठ्ठी पीठ. आणि मी आता 5 भाकरीचं दाखवते. 5 भाकरीला 5 मुठ्ठी पीठ घेतलं आणि पाणी आपला अंदाज थोडं थोडं टाकायचं. उकळून असं पूर्ण त्याला हे करू, नाही तर मग पातळ होणार ते. उकळून पूर्ण स्मॅश करायचं आणि मग थोडंसं थंड झालं ना पंख्यात ठेवायचं. मी आता पंख्यातच ठेवलं आहे त्याला. थोडंसं थंड झालं का मग हाताने मळायला लागलं, कारण गरम गरम उकळलेलं पीठ असतं ना, त्याच्यात हात घालू नका. मी चमच्याने मळते बघा कशी, नाही तर हात भाजेल. तुम्ही थोडं असं हळूहळू करून थोडं पंख्यात ठेवून थोडं गार करायचं आणि मग पूर्ण हाताने मळायचं. आणि मग कशी भाकर होते बघा, फुगते. मग मी तुम्हाला दाखवते. ओके. हाय गाईज, बघा हे 5 गोळे झालेत मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे. 1 2 3 4 5. आता मी तुम्हाला ज्वारीची भाकर कशी थापायची, ती फुगते कशी, गरम पाण्यातच मळायचं आणि तांदळाचंच पीठ घ्यायचं. तांदळाच्या पिठावर सरसर भाकर थापली जाते. आता बघा तुम्ही जी भाकर करते मी. हे बघा, असं पीठ लावायचं, थोडं खाली टाकायचं. जे न्यू मेंबर आहेत ना, म्हणजे नवीन लग्न झाले ना, त्यांना नाही जमत भाकरी तांदळाची. आता मला एक्सपिरियन्स झाला आहे, माझा मग 11 वर्षाचा झाला आहे. 11-12 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे, त्यामुळे मी तुम्हाला एवढं सांगू शकते की बघा अशी भाकर थापायची. दिसते का तुम्हाला? थोडं पीठ लावत जायचं आणि थापत जायची. थोडं वरून टाकत जायचं. हातानेच थापायची, ते वेळण्याने नाही लाटायची किंवा ह्याच्याने नाही करायची. बिकॉज काय आहे, त्या आपल्या हाताची टेस्ट. आणि लोखंडाचाच तवा घ्यायचा, जेणेकरून लोखंडाच्या तव्यावरच खा. ॲल्युमिनियम वगैरेचं वापरू नका तुम्ही. बिकॉज काय आहे, ॲल्युमिनियमने लोकांना खूप त्रास झालेले आहेत. ते इंग्रजांच्या काळात इंग्रज आपल्याला सजा देण्यासाठी ॲल्युमिनियम वापरायचे. मी आता लोखंडाच्याच तव्यावर भाज्या वगैरे पण करते आणि भाकरी चपात्या पण लोखंडाच्या तव्यावरच करते. निर्लेप वगैरे तर वापरूच नका. हे बघा, बोलता माझी भाकर कशी झाली. छान पातळ अशी करायची, एकदम पातळ सगळ्या बाजूनी. आणि मग ती अशी घेऊन इकडे टाकून मग तिला असं पाणी लावायचं लगेच. मी माझा गॅस बघा लहान आहे, लगेच पाणी लावायचं. बिकॉज नंतर मग ती गरम झाल्यावर पाणी लावताना नाही. कसे पाणी लावले बघा मी. आता हे थोडंसं पाणी सुकून द्यायचं. तिथपर्यंत दुसरी भाकर पण होते बघा तुम्ही. आता दुसरी भाकर पण थापून होईल. थापता मी कशी ही भाकर करते बघा. फुगली तर फुगली, नाही फुगली तर नाही फुगली, पण भाकर आली पाहिजे, करता आली पाहिजे बस. काही लोक, शहरातले लोक बाहेरून विकत आणतात भाकरी, खूप महाग पडतात. बाहेरून 15-15 रुपयाला भाकरी कशाला, घरात बनवायची ना. आपल्याला येते ना एवढी कला, बाहेर नाही घालवायची कला. बघा कशी करते मी व्यवस्थित. बघा इकडचं पाणी बघा आता सुकलंय. तर मी कशी उलटते आता तिला. उलटली, मोठा गॅस करायचा. तिथपर्यंत ही भाकर थापून झाली पाहिजे. फास्ट करायला लागतं. मी तुम्हाला एका दिवशी चपात्या पण दाखवेन. आमच्याकडे जास्त कसं करून ज्वारीची भाकरी रात्री चालते. बिकॉज काय, ती पचायला हलकी होते, पोट साफ होते. सकाळी पातळ भाजी करायची आणि ज्वारीची भाकर रात्री हेच करायचं. हे जिथपर्यंत होते ना, तिथपर्यंत ती भाकर बरोबर होते. असा आवाज येतो बघा थापायचा. बघा कशी पातळ झाली. तिथपर्यंत मोठा गॅस केल्यावर ती भाकर झालीच पाहिजे, शिजते बरोबर. टाईम होतो तेवढा. हे बघा झाली माझी भाकर. आता मी हिला मस्त फुगवणार.
फुगली नाही फुगली तरी चालेल, पण भाकर रात्री खाणं इम्पॉर्टंट आहे. पचण्याला हलकी असते ज्वारी तांदळापेक्षा. तांदळात कार्बोहायड्रेट्स जास्त असतात. माझी भाकर झाली. हे बघा, कशाबरोबर पण खा, चटणीबरोबर, लोणच्याबरोबर, तुम्हाला पटेल त्या भाजीबरोबर. पातळ भाजी कधी बनवायची रात्री त्याच्याबरोबर खा. बघा गाईज, माझी ही भाकर कशी छान फुगले. अशी फुगली पण पाहिजे. फुगली ना की छान होते भाकर.